माझ्या घरचं केळवण म्हणजे माझ्या फॅमिलीने केळवण दिलं होतं. आम्ही गजालीमध्ये गेलो होतो आणि माझ्या नवऱ्याची जी पहिली डेट होती ना ती पाणीपुरी खायला गेलो होतो पहिल्यांदा आणि तिथे त्याने मला पहिल्यांदा प्रपोज केलं. नको रगडा पॅटीस, नको पाणीपुरी. गिरीशला माझी एकच दहशत म्हणतात ना बायकोची, ती त्यांच्या उखाण्यात. माझ्या बायकोचं नाव आहे स्नेहलता. आता हेच एक नाव लक्षात राहील येतात. तुम्ही एकमेकांच्या सुखाचा विचार न करता सुखी असाल तर तुम्ही तुमच्याबरोबर असलेल्या पार्टनरला सुखी ठेवू शकता. हाय हॅलो नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. तर सध्या आता मी आली आहे माझ घरात आणि इथे होत आहे स्पेशल केळवण. ते म्हणजे आपल्या लाडके दोघा कलाकारांचं. आणि त्याचसोबत तुम्ही बघताय की माझ्या फ्रेममध्ये कोण बसलं आहे, जे म्हणजे आत्या बसल्या आहेत. आणि आत्याबाई लग्नाला तयार झाले आहेत, नाही झाले आहेत, होणार आहे लग्न, नाही होणार आहे, पण केळवण होत आहे. केळवण होतं. हां, आणि केळवणाला खरं तर अंजली असायला हवी होती, पण सई इथे काय करते हे बघायला म्हणून मी सुद्धा आले केळवणाला. हां, कारण सईचं काय काम, कारण सईसोबत लग्नच ठरलेलं नाही आहे, कशाला आली आहे केळवणाला. पण आता आहे इथे, आली आहे केळवणाला. केळवण झाले, मस्तपैकी जेवण, तृप्त झाले जेवण खाऊन. काय आवडले स्पेशली इकडचं? सगळंच म्हणजे एकतर जेवणाची चव ही घरातल्या जेवणाच्या चवीसारखी आहे, त्यामुळे हे माझं कमी आणि माझं घर जास्त वाटतं आहे. कारण जेवण खूप अप्रतिम होतं, अगदी घरच्या चवीसारखं जेवण आहे इथलं. त्यामुळे प्लीज या आणि इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या. बरं, केळवण आज होत आहे आणि केळवणावरून तुमच्या लग्नाची कधी झाली होती केळवणं, आणि किती मजा आली तेव्हा? काही किस्सा घडलेला का उखाणा वगैरे घेताना, काही झालेलं का? उखाणा वगैरे घेताना म्हणजे हां, माझ्या घरचं केळवण म्हणजे माझ्या फॅमिलीने केळवण दिलं होतं. आम्ही गजालीमध्ये गेलो होतो आणि तिथे नॉनव्हेज वगैरे जेवलो होतो. लग्नातला उखाणा म्हणशील तर माझी आणि माझ्या नवऱ्याची जी पहिली डेट होती ना ती पाणीपुरीने सुरू झाली होती. सो त्याने मला डेटसाठी विचारलं होतं आणि मी त्याला म्हटलं होतं की मला पाणीपुरी खायची इच्छा आहे. आम्ही पाणीपुरी खायला गेलो होतो पहिल्यांदा आणि तिथे त्याने मला पहिल्यांदा प्रपोज केलं होतं. सो त्याच्यावरनं एक मी लग्नात उखाणा घेतला होता. लग्नाच्या जेवणाच्या पंक्तीत तो असा होता की नको रगडा पॅटीस, नको पाणीपुरी. गिरीशला माझी एकच रिक्वेस्ट, शूटिंग संपलं की सरळ यायचं घरी. सो असा धमकी वजा एक उखाणा मी त्याच्यासाठी घेतला होता. म्हणजे लग्नाच्या आधीच ताईने अशी गुगली टाकली, डिरेक्टर असले की बिझी असतात, सरळ यायचं घरी, असा एक उखाणा घेतला होता. ताई तुझ्यासाठी त्यांनी मग काय घेतलं होतं? कारण ते तर डिरेक्टर आहे, ते तर छान. त्यांनी दहशत म्हणतात ना बायकोची, ती त्यांच्या उखाण्यातून दिसली होती. तर त्यांचा उखाणा होता, माझ्या बायकोचं नाव आहे स्नेहलता. आता हेच एक नाव लक्षात राहील येता जाता. दहशत, फक्त माझी दहशत. जे बघताय तुम्ही किती दहशत असू शकते ताईची. आणि आता इतकी वर्ष झाली आहेत लग्नाला, पुन्हा एकदा असं केळवण किंवा असंच डेट किंवा आउटिंग होतच असेल, किंवा किती बिझी शेड्यूल आहेच तुमचं, असं होत असेल आता असं जाणं होतं असं छान छान ठिकाणी शौर्यासोबत? बघ, माझ्या डेटबद्दल बोलल्यावर तिकडून सुरू झालं. सो लोक अजूनही माझ्या डेटला घेऊन एक्सायटेड असतात. हो, आम्ही जातो जेवायला इकडे तिकडे, पण आता असं होतं की आता सगळंच माझ्या आवडीचं मागवलं जातं. आता आवड माहिती आहे त्यामुळे तो ऑलरेडी माझ्या आवडीचं मागवतो आणि अशी आमची डेट होते. सो वी आर स्टील एन्जॉईंग. किती गुड. आणि एक नातं म्हणजे जपून राहण्यासाठी त्यातला काय ते क्रिस्पनेस किंवा तो नाविन्य टिकवण्यासाठी एखादी टिप द्यायला आवडेल का तुम्हाला प्रेक्षकांना? मला वाटतं लग्न हे तुमचं खूप वर्ष तेव्हाच चालतं जेव्हा तुम्ही एकमेकांच्या सुखाचा विचार न करता एक इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी म्हणून मी सुखी आहे, तू सुखी आहे आणि आपण दोघं मिळून आपला आनंद एकमेकांबरोबर वाटू. दॅट इज संसार. तर कोणाच्या असण्याने दुःखी नाही झालं पाहिजे, कोणाच्या नसण्याने सुखी असणं किंवा दुःखी असणं मला पटत नाही. तुम्ही स्वतंत्र सुखी असाल तर तुम्ही तुमच्याबरोबर असलेल्या पार्टनरला सुखी ठेवू शकता. सो हा एक गाणमंत्र नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला कोणी सुखदुःख देत नसतं, तुम्ही असता ते जे सगळं क्रिएट करत असतात. थँक्यू सो मच ताई. आणि त्या लवकर निघत आहेत तरीसुद्धा मला इंटरव्ह्यू देऊन देत आहेत. थँक्यू सो मच. आणि खूप खूप शुभेच्छा. असं छान छान दिसत राहा, छान छान हेअरस्टाईल करत राहा आणि अशाच भेटत राहा. थँक्यू सो मच.